पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले। पाणी टंचाईवरून शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। महापालिकेच्या गेटवरच शिवसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। मीरा भाईंदर शहरामध्ये खूप त्रास झालेला आहे पाणीचा। आज आम्ही लोक ब्रेल मोर्चा काढले आहेत। खूप शांतीपूर्वक ही मोर्चा आहे, पण पाणीचा पर्याय काय आहे ही आम्ही मांग करायला आम्ही इथे आलो आहे। शिवसेनेच्या माध्यमातून महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आदरणीय निशाताई नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना ताकदीने, पूर्ण नागरिक ताकदीने मीरा भाईंदर पालिकेवरती आम्ही चालून जात आहोत। महापौरांना याचा आम्ही जाब विचारणार आहोत की का ती टाकी पूर्ण होऊ शकत नाही, कोणत्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, कोणत्या कंपनी त्यामध्ये खो घालतायत, जेणेकरून मीरा भाईंदरच्या हक्काचं पाणी मिळत नाही। कारण पाणी हा आमचा अधिकार आहे, कुठचे उपकार नाहीये। तर आज त्या अधिकारांचा जाब विचारण्यासाठी आम्ही तारीख आता इकडून पालिकेवरती कूच करणार आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा फिरवण्यात आलाय। मशीद, मंदिरांसह 11 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। कारवाईवेळी तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील क आणि फ क्षेत्रीय कार्यालय, त्यामध्ये कुदळवाडी, पवार वस्ती, हारगुडे वस्ती, चिखली येथील 11 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। धार्मिक स्थळं जरी असली तरी ती अनधिकृतपणे वाटेल तेवढ्या जागेवर, वाटेल तेवढ्या प्रकारे असे बांधायचे नसतात। प्रार्थना हा सगळ्यांच्या भावनेचा विषय आहे, परंतु समाजाला किंवा प्रशासनाला त्याचा त्रास होऊ नये याची सुद्धा दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे। आत्ता केलेल्या कारवाईत मंदिरं सुद्धा होती, मशिदी सुद्धा होत्या आणि काही महानगरपालिकेच्या जागेवर सुद्धा बांधलेले होते। काही जागेंवर बुद्ध विहार सुद्धा आहेत, चर्च सुद्धा आहेत, त्याच्यावर पण कारवाई करण्यात येणार आहे। ठाणे महानगरपालिकेतील आग प्रकरणात आग नैसर्गिकरित्या लागली की लावण्यात आली, असा स्वप्नील महिंद्रकरांनी खरं तर सवाल उपस्थित केलाय। सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्रकरांकडून शंका व्यक्त केली जाते। टीडीआर घोटाळा संदर्भातील फाईल्स याच विभागात होत्या, त्यामुळे संस्थेचा धूर अधिक गडद आहे, असं देखील यावेळेस स्वप्नील महिंद्रकर म्हणाले। प्रकरण एवढं गाजत असताना शहर विकास विभागाच्या स्टोर रूम आपण बोलू शकतो, कारण तिथे बहुतेक फाईल ठेवतात असं जाणवत आहे, तर त्याच रूमला कशी काय आग लागली? तर ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, कारण आज शहर विकास विभागामध्ये सगळ्यात मोठे भ्रष्टाचार हे ठाणेच्या शहर विकास विभागामध्ये होत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाच्या प्रकल्पाला टीडीआर देण्याचं कामही हेच शहर विकास विभाग करतंय। म्हणून आज जे 2800 कोटीचं टीडीआर प्रकरण जे ठाणे शहरात गाजतंय, त्या मागेच या आग लागण्यामागे आणि त्या टीडीआर प्रकरणाचं कुठे ना कुठे जुळत आहे का हे बघणं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।